नमस्कार मंडळी, कोकणातील एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुमित तुमचं सहर्ष स्वागत करतोय। तर आज आपल्या क्रिकेटच्या मॅच आहेत, म्हणजे आज दुसरा दिवस आहे आणि आता तिकडे चाललो आहे सकाळच। बघूया आता आज कोणत्या कोणत्या टीम येत आहेत त्या, आणि काल आपली गावदेवी रुकी फायनलला गेले आहे आणि आज आता बघूया कोणती टीम येत आहे ते। चला तर मग आपण आता डायरेक्ट मैदानात भेटू। बॅट्समन नेम आर्यन नवक्रांती शिरोली संघाचा पहिलं षटक घेऊन अल्पेश नायनार। मित्रांनो, अल्पेशच्या बाबतीत सांगावं तेवढं कमी आहे। शिरोली चॅम्पियन ट्रॉफी गाजवलेला हा गोलंदाज आणि पहिल्या चेंडूवर आपल्या गोलंदाजीचं कौशल्य दाखवताना अल्पेश नायनार। त्याचप्रमाणे नवक्रांती शिरवली हा संघ आमचा सौरभ काकाळे, श्री राम मिसाल यांच्या मार्गदर्शनामध्ये, त्याचप्रमाणे नवीन संघ कोणी या स्पर्धेसाठी उपस्थित राहिला असेल तर आपलं नाव नोंद करायचे आहे। मित्रांनो, सौरभ काकाले याच्या मार्गदर्शनाखाली हा संघ नवक्रांती संघ, त्याचप्रमाणे राम मिसाल, संदेश पवार या तीन मार्गदर्शकांच्या खाली हा संघ खरोखरच या दापोली खेड तालुक्यामध्ये नावारूपाला आलेला संघ। त्याचप्रमाणे अल्पेश याचा पुढील चेंडू चांगल्या पद्धतीने आणि हा धावबाद होताना खरोखरच अल्पेश याचा दोन धावा। अल्पेश याचा पुढील चेंडू अवांतर चेंडू आणि त्यावर पुढील कोणी संघ आला असेल तर आपलं नाव नोंद करून घ्यायचंय। अल्पेश याचा पुढील चेंडू चांगल्या पद्धतीने मारून त्यावर दोन धावा मिळवण्यात कोकण संघाला यश। मित्रांनो, याच मैदानावर 3-4 वर्षापूर्वी कोकण संघाने द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं होतं। त्याच पावलावर पाऊल ठेवून आणि हा स्टंप आउट झाला। खरोखरच पहिल्या षटकाची समाप्ती, आणि खरोखरच मी मगाचपासून सांगतोय की अल्पेश नायनार हा शिरोली चॅम्पियन्स ट्रॉफी गाजवलेला हा खेळाडू आपल्या खेळाचं कौशल्य दाखवताना क्षेत्ररक्षण असू दे, गोलंदाजी असू दे, फलंदाजी असू दे, या तिन्ही क्षेत्रामध्ये आपलं कौशल्य दाखवताना दिसतोय। त्याचप्रमाणे आमचा बगड्या हे अत्यंत चांगल्या पद्धतीचे खेळाडू या नवक्रांती बॉलर नेम यश याचा पुढील चेंडू आणि चांगल्या पद्धतीने मारून त्यावर 3 धावा मिळवण्यात यश ते कोकण संघाला। पुढील चेंडू आणि त्यावर गोल मिळवण्यात यशला
मित्रांनो हेच मी सांगतो की शेरवली संघ हा नावाजलेला संघ, मागील वर्षी प्रथम क्रमांकाचा मानकरी हा नवक्रांती शेरवली संघ. या संघाचं खरोखरच नावलौकिक या दापोली खेड तालुक्यामध्ये गाजवलेला हा संघ आपल्या नावाला साजेसा खेळ करताना यश याचा पुरुष चेंडू आणि चांगल्या तऱ्हेने तटावून यावर 2 धावा, 3 धावा मिळवण्यात 2 धावा, 1 शॉट, 2 धावा. पुढील कुठला संघ आला असेल तर आपलं नाव नोंदवून घ्यायचंय, कृपया त्यांना विनंती असेल. यश याचा पुढील चेंडू आणि काहीसा न समजलेला यश याचा पुढील चेंडू आपल्या कोट्यातील पहिलं षटक आणि त्यावर 9+3 4 धावा. अवांतर चेंडू संघाकडून 2 धावा. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 18. 1-8. कोकण संघाला जिंकायचं असेल तर आपल्याला मोठं आव्हान निर्माण करावं लागेल नवक्रांती संघासमोर, कारण नवक्रांती संघ हा मागील वर्षाचा विजेता संघ आहे. या संघामध्ये बबल्या, अल्पेश, मोठे फटके मारणारे असे दोन्ही खेळाडू आपल्या संघाला विजयाच्या शिखरावर नेऊन सोडण्यात त्यांना यश येतं आणि खरोखरच नवक्रांती संघ हा बबल्याचा पुढील चेंडू आणि पहिल्या चेंडूवर कोकण संघाला काहीसं न समजलेलं मैदान. आपण वारंवार चुका करताना त्याचप्रमाणे वेद मित्रांनो, वेदच्या बाबतीत थोडंसं सांगेन मी तुम्हाला. मागील वर्षी फायनलचा सामना चालू होता आणि हा वेद छोटासा मुलगा डाय मारून 2-3 कॅची त्याने पकडल्या होत्या. आम्ही त्याला कमिटीच्या माध्यमातून बक्षिसी जाहीर केलं होतं आणि खरोखरच आता हा फिल्डिंगचा तुम्हाला पेश केला नमुना त्याने. वेद बबल्या हा त्याच प्रकारचा चातुर गोलंदाज. अरे सागर फलंदाजीसाठी आता उतरलाय तो मैदानामध्ये. कोकण संघाची जबाबदारी घेऊन प्रेम बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. 3 धावा मिळवण्यात यश. खरोखर
खरोखरच या कोकण संघाला आपल्याला मोठं आव्हान निर्माण करावं लागेल. नवक्रांती संघासमोर बबल्या याचा पुढील चेंडू चांगल्या पद्धतीने मारून खरोखरच त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण नवक्रांती संघाचं. बबल्या याचा पुढील चेंडू. मित्रांनो खरोखरच सांगितलं की बबल्या आणि अल्पेश, त्याचप्रमाणे सोनू गोंडू मांडवकर आमचे बाबा यांनी या स्पर्धेसाठी 100 रुपयाचे योगदान दिलेलं आहे. गावदेव क्रिकेट संघाच्या वतीनं त्यांचं मी हार्दिक हार्दिक आभार मानतो. बॉलर नेम निशान. कोकण संघाकडून पहिलं षटक घेऊन निशान आणि आपल्या संघाचं नेतृत्व करत असताना आमचा बबल्या. मित्रांनो या दोन खेळाडूंच्या बाबतीत मी बरेच काही सांगू शकतो, कारण मी सगळं समोरून त्यांचं बघितलेलं आहे. शेरवली चॅम्पियन्स ट्रॉफी हे दोन्ही खेळाडू गाजवून उत्तुंग षटकार. हा बबल्या आणि हा अल्पेश हे दोन्ही खेळाडू असे आहेत की ते कुठल्याही वेळेला कुठलाही गेम फिरू शकतात एवढी त्यांच्यात कॅपॅसिटी आहे. त्याचप्रमाणे हे दुसऱ्या चेंडूवर त्याने दाखवून दिलेले आहे आपल्याला. पुढील चेंडू बबल्यासाठी आणि त्याचप्रमाणे दुसरा षटकार. मित्रांनो मी सांगतो ह्याच्यात काही खोटं वाटत असेल तर मला विचारा, कारण हे दोन्ही खेळाडू षटकार आणि खेळ सुटला. ही भोपन संघाकडून मोठी चुकी झालेली वाटते, कारण बबल्या हा मोठे फटके मारण्यामध्ये माहीर असा फलंदाज. त्याचा झेल सोडणं म्हणजे मोठी चुकी आहे असं आम्हाला वाटतं. त्याचप्रमाणे अल्पेश, पुढील चेंडू अल्पेश साठी आणि अल्पेश हा चिकी रन काढण्यामध्ये माहीर. मित्रांनो रनिंग बिटवीन द विकेट म्हणतात, इंग्लिश जास्त येत नाही मला, पण त्याच्यामध्ये एक्सपर्ट असा हा अल्पेश. आणि पुढील चेंडूवर दाखवून दिलं की आपण हे फटके मारू शकतो. उत्तुंग बाबर चव्हाणला शेवट त्रास चौथा आणि शेरवली